स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आताच जे आहे तो या दिवशी मिळणार आहे। सर्वात मोठी घोषणा, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। सविस्तर माहिती केव्हा मिळणार हप्ता, तर तसेच डीबीटी मार्फत जे पैसे आहेत ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये पडणार आहेत। सविस्तर बातमी जाणण्यापूर्वी आपण पाहत आहात योजनाकार YouTube चॅनल। तर योजनाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत। 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाण्यासाठी काय काय कामे करायची आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या दिवशी पैसे जे आहेत, हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे का, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते 18 हप्ते टाकण्यात आले आहेत। 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आणि 19व्या हप्त्यासाठी काय काय कामे करायची त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती सांगणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकेमध्ये आधार संलग्न बँकेमध्ये जाणार आहेत, पडणार आहे। पण तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारताची प्रमुख योजना आहे आणि या भारतातील लहान आणि अल्पभूधारक सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। जेणेकरून योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना जे प्रत्येकी 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता दिला जातो आणि 3 समान हप्त्यामध्ये जे आहे ते 6000 रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे पीएम किसान योजना आहे, या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता हप्ता कसा चेक करायचा या संदर्भात सुद्धा आपण माहिती सांगणार आहोत। कारण की अनेक शेतकरी बांधवांच्या केवायसी कंप्लीट नाही, कोणाची लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा आधार सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम आहे। तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला पीएम किसान योजनेचा जो हप्त्याचा स्टेटस आहे ते चेक करावंच लागतं। त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि लाभदारी स्थिती या मुखपृष्ठावर जिथे लाभदारी स्थिती टॅबवर क्लिक करा, तुमचा तपशील जे आहे ते एंटर करा आणि तुमच्या आधार कार्डचा मोबाईल जो क्रमांक आहे, आधार कार्डचा क्रमांक आणि मोबाईल क्रमांक, बँक खाते हे समाविष्ट करायचे आहेत आणि तुम्हाला जे तपशील जमा करण्याचा वेबसाईट तुमची हप्त्याची स्थिती जी आहे ती तुम्हाला पाहून देईल। तर एकंदरीत अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्या संदर्भात आता आपण माहिती जाणणार आहोत। कोणत्या दिवशी जो आहे तो हप्ता मिळणार आहे, एकंदरीत तत्पूर्वी काय काय कामे करायची आहेत, कोणकोणते निकष पूर्ण करायचे आहेत या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणं गरजेचं आहे। एकंदरीत मित्रांनो, पहिलेच निकष तुम्हाला पूर्ण करायचा आहे ती म्हणजे ई-केवायसी। आता ई-केवायसी 2 प्रकारे करता येते, एक म्हणजे बायोमेट्रिक आधारित, दुसरी अशी अट आहे की OTP बेस्ड करता येते, पण OTP येण्यासाठी आपल्या मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता जो आहे तुमच्या खात्यावरती येऊन जाईल। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आहे आणि या 19व्या हप्त्याचे एकंदरीत 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी सुरुवातीस आपल्याला जी ई-केवायसी आहे ती ई-केवायसी करायची आहे। एकंदरीत ई-केवायसी केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जातील, पण ई-केवायसी झालेली असती तर पुन्हा करण्याची गरज नाही। तर एक अट आहे ई-केवायसीची। दुसरी अट आहे की लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। आता अनेक शेतकरी बांधवांना लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम काय आहे, तर जमिनी पडताळणीचा प्रॉब्लेम आहे। हा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना येत असतो मित्रांनो। हा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी आपल्या नजीकच्या तलाठी किंवा तहसील याच्याकडे जाऊन तुम्हाला तहसील कार्याशी संपर्क साधावा लागेल। तलाठीकडे नाही, तहसील कार्याशी संपर्क साधावा लागेल। संपर्क साधल्याच्या नंतर तुम्हाला थेट तुमचे जे हप्त्याचे काय जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला दुरुस्त करून देतील। एकंदरीत लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम हा जर प्रॉब्लेम तुमचा दुरुस्त झाला तर निश्चितच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। तिसरा प्रॉब्लेम आहे आधार सेलिंग स्टेटस। म्हणजे काय, तर हा फार गरजेचा आणि महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा हा प्रॉब्लेम आहे। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणारा 19वा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर तुम्हाला एक काम करावे लागणारच आहे। ते म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जे आधार सेलिंग स्टेटस आहे ते यस असणं गरजेचं आहे ना आधार कार्डला जी बँक आहे ती लिंक असणं गरजेचं आहे। एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे येण्यासाठी आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, आणि नसेल तर एकंदरीत करून घ्या, अन्यथा तुमचा जो हप्ता आहे तुमचा स्टॉप होऊ शकतो। एकंदरीत जो हप्ता आहे तो
तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर सुरुवातीस तुम्हाला ते काम करावेच लागेल, कारण की जे आधार सेडिंग स्टेटस आहे ते दुरुस्त असणं गरजेचं आहे. आधार सेडिंग स्टेटस यस असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. एकंदरीत असेल तर तुमच्या खात्यामध्ये त्वरित पैसे पाठवले जातील आणि आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर ते हप्ता स्टॉप केला जाऊ शकतो, कारण की आधार कार्डला बँकच लिंक नाही, एकंदरीत बँक लिंक नाही म्हणजे पैसे कुठे जाणार. तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या यशस्वीरित्या सुलभरित्या तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचे आहेत. पुन्हा एकदा सांगतो, लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस आणि KYC हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. तर अशा पद्धतीने तिन्ही प्रॉब्लेम जर दुरुस्त केले तर एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या खात्यावरती येऊन जातील. आता दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यामध्ये कधी वाढ होणार, एकंदरीत 6,000 रुपये 12,000 रुपये कधी होणार, अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न आहेत. या प्रश्नांचं उत्तर सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून फक्त एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करत जा. आणि हा व्हिडिओ लांब होईल तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर PM किसान योजनेच्या माध्यमातून आपण काय करत असतो की 19वा हप्ता येणार आहे आणि या 19व्या हप्त्याचे 6,000 रुपये 12,000 रुपये कधी मिळणार, तर एकंदरीत 6,000 रुपये 12,000 रुपये मिळण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय व्हायला गरजेचा आहे. हा निर्णय कधी होणार आहे, तर अर्थसंकल्पामध्ये पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये हा निर्णय होणार आहे. एकंदरीत 6,000 रुपयाचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 12,000 रुपये जमा होणार आहे. एकंदरीत एक हप्ता सुद्धा जर 500 रुपयाची वाढ केली तर 2,500 जर खात्यावरती टाकले तर एकंदरीत निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे, कारण की हप्त्यामध्ये वाढ झाली म्हणजे पैशामध्ये सुद्धा वाढ होणारच आहे. एकंदरीत मित्रांनो, 2,500 सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. एकंदरीत मित्रांनो, ते येण्यासाठी मी सांगितलेले तिन्ही प्रॉब्लेम जे आहे ते दुरुस्त असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून 19वा जो हप्ता आहे तो 19व्या हप्त्यासाठी हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आणि दुरुस्त केल्याच्या नंतर मित्रांनो, या हप्त्यामध्ये जर वाढ झाली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत हे पैसे वाढून येऊ शकतील. एकंदरीत दोन्ही हप्ते जे आहेत ते 5,000 रुपयेचे येऊ शकतात, कारण की हप्त्यामध्ये जर वाढ झाली तर निश्चितच पैशामध्ये सुद्धा वाढ होऊन निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 5,000 रुपये येऊ शकतात. एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून जो 19वा हप्ता आहे तो कधी येणार या संदर्भात सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, 19वा हप्ता हा PM किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि आतापर्यंत 18 हप्ते टाकण्यात आले आहेत. एकंदरीत मित्रांनो, हा जो हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार, तर एकंदरीत मित्रांनो, हा जो हप्ता आहे तुम्हाला याच महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्येच भेटणार आहे. तर एकंदरीत जानेवारी महिन्यामध्येच भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अशा पद्धतीने हा जो हप्ता आहे तो योग्यरित्या येण्यासाठी हे तिन्ही जे प्रॉब्लेम मी सांगितले दुरुस्त असणं गरजेचं आहे. दुरुस्त करून घ्या. दुरुस्त नसतील तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. जय शिवराय.